ते फसायचे 3-3 दिवस ट्रक फसायचे आमच्या कॉलनीमध्ये. तर मित्रांनो हे बाबा एवढं का रागात माझ्यासोबत बोलते चला तर मित्रांनो सांग. तर नमस्कार मित्रांनो, मी जालन्याचा रिक्षावाला. आज आपल्या ब्लॉगचा दिवस 15वा. तर मित्रांनो आजच्या दिवसात सुरुवात झाली ना आपली सकाळी 11. तर मित्रांनो स्वामीचे दर्शन घेऊन निघालो ना मी आपल्या गाडीकडे. तर मित्रांनो ज्या लक्ष्मी आपलं पोट भरतं तिला धुवायला आणि पुसायला कधी लाजलं नाही पाहिजे. तर मित्रांनो आपण साफसफाई करून निघालो ना मित्रांनो आपण आपल्या दिवसाच्या कामावर. तर मित्रांनो आपण आपल्या ऑफिसवर आलो तर ऑफिसवर तर खूप खतरनाक गर्दी होती. एवढी गर्दी असून सुद्धा तुमच्या भावानी बसवली ना चार सवारी घेऊन आलो ना मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंना मुजरा करून निघालो ना मित्रांनो आपण आपल्या दिवसाच्या सुरुवातीला. त्यानंतरची सवारी भेटली ना मित्रांनो आपल्याला कोर्टची. तर मित्रांनो आपण कोर्टची सवारी सोडून निघतच होतो. तिथलचं वातावरण आपल्याला काही बघवलं गेलं नाही. तर मित्रांनो आपल्या आयुष्यात अशी वेळ कधीच येऊ देऊ नका की तुम्हाला कोर्टच्या पायऱ्या चढाव्या लागतील. मित्रांनो तुमच्या रागाच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यानंतर भेटले ना आपल्याला एक काका. ते या काकाची आपल्याला चौकट घेऊन जायची होती ना नूतन वसाहतला. तर नूतन वसाहतला या काकाची चौकट टाकून निघालोच होतो. तर भेटले ना आपल्याला बाबा. हे बाबा काय म्हणते मित्रांनो ध्यान देऊन नक्की ऐका. किती फसायचे 3-3 दिवस ट्रक फसायचे आमच्या कॉलनीमध्ये. हा पण गाडी नाही फसली ही कधीच. ऑटो कधीच फसला नाही. गाडी कोणती होती? शिशी बाबा गॅस भरून आणायचं मग आज तू म्हणतो तसा 1 लिटर तर पेट्रोल. मित्रांनो हे बाबा म्हणत होते आमच्या कॉलनीमध्ये 3-3 दिवस ट्रक फसते. आता कोणत्या कॉलनीत फसते हे तर मला काही माहिती नाही. मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.